अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. काम, करिअर आणि पैसा. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने यामध्ये तुम्ही कसे पुढे जाल याविषयी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आजच्या जगात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी धडपडत आहे. काही जण उत्तम करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असतात, काहींना नोकरीत प्रमोशन हवं असतं, तर काही जण स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असतात. पैसा हा आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्याच्यासाठीच माणसाची आयुष्यभर धडपड चालू असते. ही आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरजही असतेच. पण प्रश्न असा आहे की करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी आहे का हो? काही लोक खूप मेहनत करतात, पण त्यांना अपेक्षित असे यश मिळत नाही. काहींना संधीच मिळत नाही, तर काही जण चुकीच्या निर्णयामुळे अपयशी होतात. तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. तर दत्तगुरू हे केवळ आध्यात्मिक गुरु नाहीत, तर ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन आणि मदत करणारे भगवंत आहेत. त्यांच्या शिकवणुकीमधून आपण करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन मिळवू शकतो. तर ते कसे मिळवायचे, तर त्या कामाच्या योग्य पद्धती काय आहेत ते आपण बघूया. तर दत्तगुरूंच्या शिकवणुकीत कर्मयोगाला अत्यंत महत्त्व दिले आहे. आपलं कर्म हेच आपल्याला पुढे घेऊन जातं. आपण ज्या प्रकारे काम करतो, ज्या विचाराने आणि ज्या नियोजनाने आपण करतो, त्यावरच आपलं यश हे अवलंबून असतं. जर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर दत्तगुरू सांगतात की काम करताना संपूर्ण मन एकाग्र असलं पाहिजे. अर्ध्या मनाने, उदासीन मनाने किंवा फक्त जबरदस्तीने केलेलं काम हे फळ देत नाही. उलट संपूर्ण प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने आणि श्रद्धेने केलेले काम हे लवकरच यशाकडे नेतं. तर योग्य करिअर कसं निवडायचं, तर ते योग्य करिअर निवडण्यासाठी आपलं दत्तगुरूंची शिकवण काय आहे ते बघूया. तर बऱ्याच वेळा लोक चुकीचं करिअर निवडतात आणि नंतर अडचणीत येतात. कामात रस नसल्यामुळे त्यांना आनंद मिळत नाही आणि यशही मिळत नाही. तर आपल्या दत्तगुरूंच्या शिकवणुकीनुसार तुमचं काम हे तुमच्या स्वभावाशी जुळणारं असायला हवं. तुम्हाला ज्या गोष्टीत खरी रुची आहे, तिथे तुम्ही मनापासून योगदान देऊ शकता, तेच काम तुम्ही निवडलं पाहिजे. जर समजा तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा तुमच्या मनात विचार असेल, तर स्वतःला हा प्रश्न तुम्ही विचारा की मी हे काम आनंदाने, उत्साहाने आणि सातत्याने करू शकेन का? जर उत्तर हो असेल तर तोच तुमच्या करिअरचा योग्य मार्ग आहे. दत्तगुरूंच्या कथांमध्ये अनेक उदाहरणं सापडतात जिथे त्यांनी भक्तांना धीर आणि सातत्य शिकवलं. यश कधीही एका रात्रीत मिळत नाही. जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो तेव्हा आपली परीक्षा घेतली जात असते. काही लोक हे लवकर हार मानतात, पण त्या लोकांना आपले दत्तगुरू सांगतात की ज्याने प्रयत्न सोडला नाही त्याला मी यश मिळवून देतोच. महत्त्वाचं काय आहे, तर प्रत्येक कष्टाला फळ मिळतं. कधी लवकर, कधी उशिरा, पण मेहनत कधीच वाया जात नाही. त्यामुळे जर तुम्ही व्यवसाय करत असाल, जॉबमध्ये संघर्ष करत असाल, त्यातून अपेक्षित पैसा मिळत नसेल, तरीही प्रयत्न करणे थांबवू नका. दत्तगुरू तुमच्यासोबत आहेत आणि योग्य वेळी त्यांची कृपा तुमच्यावर नक्की होईल. तर मित्रांनो, आजच्या काळात पैसे कमावणं ही एक गरज बनली आहे. पैशाशिवाय माणसाचं कोणतंही काम होत नाही. पण बऱ्याच लोकांना पैसे टिकवणं जमत नाही. पैसे मिळवणं वेगळं आणि त्याचा योग्य उपयोग करणं वेगळं. पैशाचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी उपयोग करणं हे खूप गरजेचं आहे. तर पैसा टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवं, त्यासाठी उपाय काय, तर आयुष्यभर दान करण्याची सवय तुम्ही ठेवली पाहिजे. का, तर पैसा हा एक ऊर्जा आहे. जर तुम्ही त्या ऊर्जेचा योग्य वापर केला तर ती वाढते, पण जर तुम्ही पैशावर अति माया ठेवली आणि तो वापरण्यात कंजूसपणा केला तर पैसा कधीही टिकत नाही. दत्तगुरूंच्या शिकवणुकीनुसार तुम्ही मिळालेल्या उत्पन्नातून काही भाग चांगल्या कार्यासाठी खर्च केला तर आर्थिक उन्नती जलद होते.
दुसरं म्हणजे वायफळ खर्च टाळा. संतुलित जीवनशैली ठेवा. म्हणजेच फाजील खर्च करणं, उधळपट्टी करणं ह्या फालतू सवयी आर्थिक संकटाला आमंत्रण देतात. पैशाची बचत करायला शिका. आज पैसा साठवलात तर तो उद्या तुम्हाला उपयोगाला नक्कीच येईल. तिसरं म्हणजे कामात प्रामाणिक राहा. म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा हा कधीही माणसाला सुख देत नाही. तो तात्पुरती समृद्धी आणतो, पण नंतर अडचणी निर्माण करतो. दत्तगुरू आपल्याला स्पष्ट सांगतात की धर्माच्या मार्गाने मिळवलेला पैसा हा तुमचं भविष्य उज्ज्वल करतो आणि तुमचं जीवन हे समाधानी करतो. चौथं म्हणजे धैर्य ठेवा आणि संधी ओळखा. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी धैर्य हे लागतंच. बऱ्याच लोकांना संधी दिसत नाहीत किंवा मिळालेल्या संधीचा उपयोग करता येत नाही. तर दत्तगुरूंच्या भक्तांनी कायमच संयमाने योग्य संधी ओळखून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाने सुद्धा आर्थिक संकटे दूर होतात. हा फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर अनुभूतीचा पण भाग आहे. अनेक भक्तांनी हे अनुभवलं आहे की दत्तगुरूंच्या नावाचा सातत्याने जप केल्यावर अचानक अडथळे दूर होतात, नवीन संधी मिळतात आणि आर्थिक स्थैर्य येतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जायचं असेल, आर्थिक समृद्धी मिळवायची असेल, तर दत्तगुरूंच्या शिकवणुकीमध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून पाळा. पहिलं म्हणजे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आळस आणि निराशा टाळा. सातत्याने प्रयत्न करा. म्हणजेच जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा दत्तगुरूंचं नामस्मरण करत राहा आणि मनापासून काम करा. आर्थिक व्यवहारात तुम्ही प्रामाणिक राहा. अनैतिक मार्ग टाळा. पैशाचा योग्य उपयोग करा. गरजूंची मदत करा आणि दान करण्याची सवय लावा. तुमच्या निर्णयावर आत्मविश्वास ठेवा आणि योग्य संधी ओळखा. तुमच्या यशाचा मार्ग हा दत्तगुरूंच्या कृपेमुळे नक्कीच सुकर होईल. काम, करिअर आणि पैसा यासाठी मेहनत गरजेची आहे, पण योग्य दिशेने केलेली मेहनत आणि श्रद्धेने घेतलेले निर्णय हे अधिक फायदेशीर ठरतात. जर तुम्ही हे सिद्धांत स्वीकारले, दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानुसार काम केलं, तर तुमच्या जीवनात कधीही पैशाची कमी राहणार नाही. करिअरमध्ये तुम्ही प्रगती कराल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन शांत आणि समाधानी राहील. श्री गुरुदेव दत्त.